स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एकाच सिंहगर्जनेने ब्रिटिश साम्राज्याची पायमुळे हादरून टाकणारे, पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडणाऱ्या भारतीय जनतेच्या धमन्यांमध्ये क्रांतीचे सळसळते रक्त भरणारे, महान विचारवंत, जहाल राष्ट्रवादाचे प्रणेते आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन स्मृतीस माझे शतशः प्रणाम. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशप्रेमी बांधवांनो, आज आपण अशा एका महामानवाचे स्मरण करणार आहोत ज्यांच्या नावातच लोकमान्यता सामावलेली आहे. भारत माता जेव्हा परकीय गुलामीच्या श्रंखलांमध्ये जखडलेली होती, तेव्हा असहाय्यतेची अश्रू पुसण्याऐवजी इंग्रजांच्या डोळ्यात अंजन घालून त्यांना सळो की पळो करून सोडणारे थोर नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. माझ्या देशबांधवांनो, टिळकांचा स्वातंत्र्य लढा हा केवळ अर्ज विनंत्याचा नव्हता, तर तो जहाल स्वाभिमानाचा होता. ते ठणकावून सांगत असत, जुलूम सहन करणे हा परमार्थ नव्हे, जुलूम सहन करणे हा परमार्थ नव्हे, ती फक्त पशुवृत्ती होय, ती फक्त पशुवृत्ती होय. लहानपणी वर्गात शिक्षकांनी अन्यायाने दिलेली शिक्षा नाकारताना मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, असे निक्षून सांगणारे बाळ गंगाधर टिळक मोठे झाल्यावर इंग्रज सत्तेलाही तितक्याच करारीपणाने सामोर गेले. जेव्हा पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आमच्या भगिनीवर, नागरिकांवर अमानुष अत्याचार केले, तेव्हा टिळकांच्या लेखणीतून रक्ताचे थेंब नव्हे तर अंगार बाहेर पडले. त्यांनी केशरीतून ब्रिटिश सरकारला थेट सवाल विचारला, या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? या एकाच आग्रलेखाने जुलमी इंग्रजी सत्तेच्या छाताडात धडकी भरली. मित्रांनो, टिळकांची देशभक्ती ही केवळ शब्दात नव्हती, तर ती त्यांच्या प्रत्येक श्वासात आणि कर्मात होती. इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहांचे गुन्हे दाखल केले, त्यांना मंडालेच्या तुरुंगात 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लावली, पण ज्याच्या मनात भारत मातेच्या स्वातंत्र्याचे जाज्वल्य ज्योत धगधगत असते, त्याला मंडालेच्या अंधार कोर्टातही रोखू शकत नाहीत. त्या कठीण कारावासातही त्यांनी गीता रहस्यसारखा महान ग्रंथ लिहून भारतीयांना कर्मयोगाचा मार्ग दाखवला. लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. इंग्रजांचे कायदे मोडून काढत घराघरात देशभक्तींची मशाल पेटवणारे हेच ते महानायक होते, ज्याला जगाने लोकमान्यता ही पदवी दिली. आज स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटल्यानंतर जेव्हा मी आमच्या भारताकडे पाहतो, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, आजच्या काळात लोकमान्य टिळकांची गरज आहे का? होय, आजच्या काळात टिळकांच्या विचारांची गरज पूर्वीपेक्षाही 10 पटीने जास्त आहे. आज जेव्हा आपल्या देशातील तरुण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणात स्वतःची ओळख विसरत चाललेला आहे, जेव्हा शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन बनले आहे, तेव्हा टिळकांचे शब्द आपल्याला हाक मारतात. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी नाही, तर देशाच्या सेवेसाठी शिकले पाहिजे. आज जेव्हा देशासमोर आर्थिक आणि सामाजिक आव्हाने उभी आहेत, तेव्हा टिळकांनी दिलेला स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र हीच आपली खरी ताकद आहे. आपल्या हक्कासाठी निर्भयपणे लढणे, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे आणि राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानणे हीच आजच्या काळाची गरज आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, लोकमान्य टिळक हे एक इतिहासाच्या पुस्तकातील एक पान नाहीत, तर ते आजच्या तरुणांच्या धमन्यात वाहणारे सळसळते रक्त आहेत. ते भारताच्या अखंड स्वाभिमानाचा धगधगता सूर्य आहेत. चला, आज या व्यासपीठावरून प्रतिज्ञा करूया, आपण टिळकांचा स्वदेशीचा, शिक्षणाचा आणि जाज्वल्य राष्ट्रवादाचा वारसा पुढे चालवू. भारत मातेला जगात सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी आपले योगदान देऊ. लोकमान्य टिळक अमर रहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.